2013 मधल्या रुपया अवमूल्यनामुळे झालेल्या घसरणीनंतरची ही सर्वात मोठी घसरगुंडी आहे। 26,987 अंशांवर सेन्सेक्स बंद झाला। कच्च्या तेलांच्या सातत्याने घसरणाऱ्या किमती, ग्रीसमधील राजकीय संकट यामुळे युरोझोनमध्ये आलेली अस्थिरता याचा फटका शेअर बाजारांना बसलाय। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आज घसरला। तब्बल 251 अंशांची घसरण निफ्टीमध्ये नोंदवली गेली। 8,127 अंशांवर निफ्टी बंद झाला। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया शेअर मार्केट तज्ञ आणि गुंतवणूक तज्ञ अजय वाळिंबे यांच्याकडून। अजय वाळिंबे, ज्या प्रकारची घसरण सध्या सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीमध्ये सुद्धा झालेली दिसतेय, किती चिंताजनक ही घसरण आहे असं तुम्हाला वाटतं आणि अशा प्रसंगी सामान्य गुंतवणूकदारांची काय भूमिका असणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की ही घसरण आहे केवळ भारतीय परिस्थितीमुळे झालेली घसरण नाहीये। याला महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक घडामोडीच आहेत। आता याच्यामध्ये मला असं वाटतं महत्त्वाची सर्वात गोष्ट म्हणजे क्रूड ऑइल, जे आपण कच्च्या तेलाच्या किमती गेले काही दिवसात घसरत आहेत, ते काल तर मला वाटतं $50 पर बॅरल इतक्या त्या खाली आल्या। आता इतकं शार्प करेक्शन कोणाला एक्सपेक्टेड नव्हतं। आता ही गोष्ट भारताकरता जरी चांगली असली तरी ग्लोबली ही एक आर्थिक मंदीची सूचना बऱ्याच जणांना वाटते आणि त्यामुळे हे एक मेजर रिझन आहे की कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण। दुसरं मला असं वाटतं की सध्या युरोझोन मध्ये जो ग्रीस हा जो देश आहे त्याला बहुतेक दे वॉन्ट टू गो आउट ऑफ द युरोझोन, आणि तसं झालं तर पुन्हा फिनान्शियल मार्केट थोडंफार जिटरी होऊ शकतं। त्यामुळे ग्रीसचं एक्झिट हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे। तिसरा, भारताच्या संदर्भात आपण जर मुद्दा पाहिला तर आपल्याला अपेक्षा आहे की फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँक ज्या पतधोरणात काहीतरी व्याजदरात कपात वगैरे होईल याची सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि असं आपल्या अर्थमंत्र्यांनी सूचितही केलं होतं 2-3 वेळा। परंतु आत्ताची जर परिस्थिती, जागतिक परिस्थिती बघितली तर रिझर्व्ह बँक पतधोरणात पुन्हा व्याजदरात म्हणजे इतके दिवस जी अपेक्षित आहे ती व्याजदरात कपात होईल का? बिलकुल हा एक आता तिसरा महत्वाचा प्रश्न लोकांना वाटतोय। बिलकुल। चौथी महत्वाची गोष्ट अमोल अशी आहे की आपल्याला वाटलं होतं की जे एफआयआयचा इन्फ्लो चालू होता गेले काही दिवस, म्हणजे परदेशी गुंतवणूक जी आपल्याकडे चालू होती ती अचानक गेले काही दिवसात बघितलं तर डिसेंबरमध्ये बऱ्यापैकी गुंतवणूक कमी झालेली आहे। बिलकुल, म्हणजे ही 3 ते 4 महत्वाची कारणं तुम्ही सांगतायत। याच्याविषयी आपण पुढच्या बातमीपत्रांमध्ये सविस्तर बोलूयात। तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।